सुरेख गोलंदाजी, क्या बात है. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. देखणी गोलंदाजी प्रज्वलनं दाखवून दिलं. आग ओकतो आहे मी, इथे आलेलो आहे विजयासाठी. मी करतो आहे परिश्रम, मी माझ्याकडे आहे चिकाटी. परिश्रम आणि चिकाटीच्या साथीनं या ठिकाणी जय हनुमान वाहुली संघानं मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला बॅकफूट वरती ढकललंय. पुढचा चेंडू आहे, खणखणात आघात, गॅप शोधलाय. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू जातोय आणि पंचांचा इशारा षटकार. डीजे षटकांचा डाव आहे. स्वाभाविकपणे चेंडू मैदानात आल्यानंतर आपण थांबूया. षटकारानं मला वाटतं डावाला सुरुवात झाली, कारण पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता. मयूर जाधव बाद होणं मोठा धक्का होता. त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती लगेच फलंदाज बाद झाला. तिसरा चेंडू आपण निर्धाव पाहिला. चौथ्या चेंडूवर षटकार. प्रज्वलता पुढचा चेंडू सामोरं जातोय फलंदाज ऋतिक. आणखी एक गणगणाती आघात. मला वाटतं निश्चितपणे एक चांगला फटका आपल्याला बॅकवर्ड डीप लेगच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. सलग दुसरा षटकार. धावा धाव फलकावरती झळकलेले आहेत. 5 षटकांचा डाव आहे. आणखी एक चांगला चेंडू आणि तेवढाच चांगला फटका. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्राकडे गेला. पळून एक धाव पूर्ण केली गेली. 13 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. दीपक, काय विश्लेषण करशील या षटकाचं? विश्लेषण म्हणजे सुरुवातीला प्रज्वलचा विचार केला तर त्याला विकेट हॅट्रिक प्राप्त करायला संधी होती आणि त्याच्यानंतर फलंदाज ऋतिक त्याच्यावर तुटून पडला. त्याला देखील षटकारांची हॅट्रिकसाठी संधी होती. दोघांनी संधी गमावली आहे, परंतु 13 धावा आणि 2 गडी बाद झालेत. पारडं जड असेल जय हनुमान वाहुली टीमचं, कारण का महत्त्वाचे 2 गडी मयूर जाधव आणि विशालला माघारी परतवले. दोघे गोल्डन डकचे शिकार ठरलेत आणि इथून 5 ओव्हरमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल वाहुली टीमच्या विपक्षामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदळी टीमला, तर विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे ऋतिक आणि धनेशच्या माध्यमातून. ती पार्टनरशिप जर झाली तर एक चांगला स्कोर होऊ शकतो. 5 ओव्हरमध्ये आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं की 50च्या कमी जर स्कोर राहिला तर धावा चेस होतात, परंतु 60+ धावा जर झाल्या तर एक चांगली रंगत, चांगले युद्ध या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतं. सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतंय. जास्त वेळ खर्च करू नका, कारण का आजच्या दिवशी तिला शेवटचा सामना अंधार होण्या अगोदर समाप्त करायचे. षटक क्रमांक 2 शुभम. टायमर सुरू आहे. स्ट्राइक एंडवर फलंदाज धनेश. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. विकेटचं पतन. तिसरा झटका लागत असताना मीनाक्षी स्पोर्ट कांदळी टीमला फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पुन्हा गडी बाद. यस, अगदी बरोबर. ऋतिक ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते तो देखील बाद झाले. 3 गडी बाद झालेत. आपण उल्लेख देखील करत होतो की इथून पार्टनरशिपची आवश्यकता आहे, परंतु क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा आणि त्याच्यानंतर यष्टेनवर जाऊन चेंडू अदलला फर्निचर बरखास्त केलं गेलं. 4 चेंडू फेस केलेत. बाद होण्यापूर्वी ऋतिकने 13 धावांचं योगदान दिलं. 1.1 ओव्हरचा खेळ समाप्त. 13वर 3 गडी बाद. या स्थितीमध्ये संघ सापडलाय मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघ आता संकटात सापडले. इथून विकेट टिकून चांगली फलंदाजी करावी लागेल तर एक चांगले टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु शुभमने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकाचा समीर घरत. स्ट्राइक एंडवर लेफ्ट हँड हा बॅटर आहे. याच्याकडे देखील क्षमता आहे. जेव्हा जेव्हा कांदळी संघ संकटामध्ये सापडलो तेव्हा तेव्हा समीर घरत चांगली फलंदाजी करत असतो आणि आता ते त्याला करून दाखवावं लागेल. त्याच्यासाठी देखील ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक डीपमध्ये ठेवले गेलेत. रनअपमध्ये थोडीशी गडबड करत असताना गोलंदाज. आणि हा मैदान आहे ना दीपक, तो नेहमी समीर घरत यांना यशदायी आहे. या मैदानावरती समीर घरत याची खेळी नेहमीच बेहरलेली आहे. आता आवश्यकता देखील आहे टीमला. यावेळेस ओव्हर पिच लॉफ केलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे लांब पल्ल्याचा कडक षटकार ठोकल्याने आपल्या इनिंगला सुरुवात केली आहे समीर घरतने.
गाणं तू लावतोयस पाटलांचा बैलगाडा, पण या ठिकाणी जयेश पटेल राडा करतायत, बुवा राडा करतायत, काय जबरदस्त साथ देतायत या गीताला. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये समीर घरतने देखील राडा करत असताना एक षटकार ठोकला आणि आपल्या इनिंगला सुरुवात केली. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 वर 3 विकेट ओव्हर द विकेटने. समीरसाठी लेन चांगली होती, तेवढा चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. गॅपमधून चेंडू जाईल, जमिनीला स्पर्श करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय समीर घरतच्या खात्यामध्ये. गोल्डमॅन मॅन फ्रॉम वाहोली यांचा हा संघ आहे. करते संघाचे ते अगदी बरोबर उल्लेख केलात. गोल्डमॅन वाहुली सुनील पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. परंतु मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट गेल्यानंतर समीरच्या नावाची बॅट आणि तिचा आवाज येतोय. 2 चेंडू फेस केले, 10 धावांचे योगदान दिले आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर 3 गडी बाद. गोलंदाज सज्ज शुभम ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, अपील बॅटची कडा आणि विकेटचं पतन. चौथा झटका लागत असताना टीम मीनाक्षी स्पोर्ट कानले टीमला फलंदाज बाद समीर घरत. जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज बॅटची कडा घेऊन बाद होतोय तेव्हा पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर तो मैदान सोडतो आहे. हा सगळा चमत्कार आम्हाला चॅम्पियन सुपर लीग मध्ये पाहायला मिळतोय. आणि साजिद भाई ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, खिलाडी नृत्य आम्हाला पाहायला मिळते, तिला सलाम. खरंच सकाळपासून तेच दृश्य पाहायला मिळालं. खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूंनी दाखवली आणि ही वृत्ती प्रत्येकामध्ये असलं पाहिजे. प्रामाणिकपणा प्रत्येकामध्ये असला पाहिजे आणि तोच प्रामाणिकपणा तुम्हाला उंच शिखरावर देखील घेऊन जाईल. हे संपूर्ण स्पर्धेचं श्रेय SCC पडगा आणि त्या टीमचे सर्व साजिद शेख यांना जाते. त्यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा अप्रतिम राहिली. आज स्पर्धेचा 3रा दिवस. जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर विराज राज्य करेल का? फुल टॉस ला स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नाहीये. खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू डॉट परंतु टीमची धावसंख्या 23 वर स्थिरावली आहे. मोठे फटके सजवले जागडे ढाल देखील असणं गरजेचं आहे. विकेट टिकून खेळावं लागेल, तेच करता आलं नाही. सुरुवातीपासून मीनाक्षी स्पोर्ट कानली टीमला मयूरची विकेट किमती होती. विशाला देखील बाद केलं आणि आता समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 वर 5 गडी बाद. थँक्यू डीजे. वाहुली संघ याची नोंद घ्या. पुढच्या डावामध्ये आपल्याला फलंदाजी करायची. एकत्र जमूच नका आणि चटा आपण जितक्या झटकन षटकं सुरू कराल तेवढं लाभदायक ठरणार आहे. सध्या ऑन स्क्रीनवर प्रिन्स मुबीने या स्पर्धेचे शिल्पकार सर्व साजिद शेख आणि त्यांची संपूर्ण टीमला आणेल. हे दृश्य आपण पाहू शकता. अगदी व्यासपीठाच्या खाली संपूर्ण टीम आहे. असिफ, वसीम, कैफ, सुपियान, जयेद पटेल, समीर बजागे वरती बसलेले आहेत. त्यांना देखील तुम्ही पाहू शकता. यांचं श्रेय आहे. ही स्पर्धा त्यांनी साकारली आहे आणि या स्पर्धेला आता 4 चांद लागले गेलेत. या स्पर्धेची चर्चा संपूर्ण पडगा आणि त्याचबरोबर भिवंडी तालुक्यामध्ये राहिली आहे, कारण का लीग फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 23 वर जवळजवळ अर्धा संघ डगआउटला पाणी पितोय आणि त्याच्यानंतर 7व्या क्रमांकावर PTCचे अध्यक्ष राहुल चंदे मैदानाच्या आतमध्ये. 3रं षटक सागर यांचं. राईट हँड ओव्हर द विकेटने फलंदाज धनेशसाठी. बॅटची कडा हवेमध्ये, चेंडू प्रयत्न चांगले केले शॉर्ट थर्ड मॅन मध्ये परंतु 2 क्षेत्ररक्षकांना बीट चेंडू करून जातोय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावतट सुरू ठेवले आणि चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले. करण रडेचा विचार केला तर 12.46च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे. जास्त वेळ खर्च करू नका. दोन्ही टीमला विनंती असेल सूर्यदेव
सूर्यास्त होण्या अगोदरच आपल्याला आज या स्पर्धेचा तिसरा दिवस समाप्त करायचा आहे आणि उद्या ही स्पर्धा पाहायला विसरू नका, कारण का उद्या सुपर संडे मेगा फायनल राईट अँड ओव्हर द विकेटने धनेशसाठी फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला अगदी बुंदात टाकला होता, गती कमी परंतु लेथ लाईन चांगली होती, डायरेक्ट हिट अपील केली, काय घडले मैदानाच्या आतमध्ये नॉस्टॅकेनवर देखील संधी, डायरेक्ट हिट, नशिबाची साथ आणि विकेटचं पतन, 6वा झटका लागत असताना मीनाक्षी स्पोर्ट कॉर्नर टीमला उडाला, धावबादच्या रूपामध्ये बाद झाला. या धावसंख्येवर 6 गडी बाद झालेत. तिसरं षटक सुरू आहे. सागरचं स्वागत चौकारांनी झालं होतं, तिथे झेल घेण्यासाठी प्रयत्न झाले, तिथे नशिबाची साथ मीनाक्षी स्पोर्ट कांदिला लाभली आणि आता मात्र स्ट्राईक इनवर राहुल चंदे राईट अँड ओव्हर द विकेटने युवा गोलंदाज सागर राहुलसाठी समोर फोर्स करून उडवलाय, काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब आणि उत्तुंग कडक षटकार आलाय राहुलच्या खात्यामध्ये. माहित नाही, मात्र पीटीसीचा अध्यक्ष या ठिकाणी खेळासाठी आलेला आहे, धडाकेबाज खेळी करतो आहे, जबरदस्त कामगिरी करतो आहे. काल त्यांचा वाढदिवस साजरा झाला, आज इथे आपल्या बॅटच्या माध्यमातून फटक्यांची आतषबाजी करतोय. 7 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 वर. विकेट जरूर गेलेत 6 परंतु धावसंख्या देखील चांगली जमा झाली आहे. ओव्हर द विकेटने सागर राहुलसाठी पुन्हा एकदा फ्रंट फूट ओपन करत असताना पुढे खेचण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. हा चेंडू डॉट. खूप काही घडतं या मॅच मध्ये, रंगत आहे या मॅच मध्ये. 2.3 ओव्हरचा खेळ 2.4 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 33 वर 6 गडी बाद आहेत. करण रडेचा विचार केला तर 13.20च्या सरासरीने सध्या बॅटिंग सुरू आहे. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलेत सागरने. राहुल चंदेच्या माध्यमातून एक षटकार पाहायला मिळाला. दुसरीकडे फलंदाज आहे रोशन नॉन स्ट्राईक एनवर, त्याला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मीनाक्षी स्पोर्ट संघ नाणेफेक काढल्यानंतर बॅटिंग करते. या पहिल्या डावामध्ये गतीमध्ये परिवर्तन, राहुलला ठेवलं शांत. जबरदस्त नमुना गोलंदाजी करत असताना सागरने दाखवलं. याच्या विपक्षामध्ये सागरच्या विपक्षामध्ये एक चौकार षटकार जरूर आले, परंतु त्यांनी रनआउटच्या रूपाने विकेट देखील या ओव्हरमध्ये आले, परंतु 2 चेंडू डॉट ठेवलेत राहुलला. राहुलने षटकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली, परंतु आता विविधता दाखवते गोलंदाजी करत असताना सागर. करण रनेट 11.65च्या सरासरीने 33 धावा, 6 विकेट गेलेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू, जास्त वेळ खर्च करू नका, टायमर सुरू आहे. 5:24 सामन्याला सुरुवात झाली. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. ओव्हर द विकेटने स्टेपमध्ये थोडीशी गडबड झालेली दिसते आणि पुन्हा एकदा रनअप घ्यावा लागेल गोलंदाजाला. 5:24 सामन्याला सुरुवात झाली. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर समाप्त करायचे आहेत, अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला शेवटच्या ओव्हरसाठी इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. धावा जमा करण्यासाठी सध्या संघर्ष करावा लागतो मीनाक्षी स्पोर्ट कॉर्नर टीमला. 33 वर 6 गडी बाद. या ओव्हरचा शेवटचा चेंडू, इलिव्हेशन नाहीये, हवेमध्ये चेंडू, गोलंदाज पोहोचले चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन. 7 गडी बाद. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 वर 7 विकेट गेलेत.
किशोर ऋतिक. बापरे, रोशन आहे मात्र ऋतिक नाव आमच्यापर्यंत पोहोचलं होतं. दरम्यान शुभम गोलंदाजी करेल. टोल नाका एंड कडनं गोलंदाजी केली जाते. सुरेख ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. किती सुंदर चेंडू होता. सन्मानित केलं चेंडूला. धाव फलकावरती धावा झळकल्या गेल्यात. 7 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. अतिशय सुंदर मारा करतोय, शिस्तबद्ध मारा करतोय. पहिल्या षटक त्यांनी वैयक्तिक जे हाताळलं होतं, डावाचं दुसरं षटक होतं. 10 धावा दिल्या होत्या, 3 गडी बाद केले होते. शुभम धारदार गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू कुठं पडतो हे पाहिलं नव्हतं. कहीं पे निगाही कहीं पे निशाणा, कारण आता शेपटी उरलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू जाणीवपूर्वक ठेवला जातोय. फलंदाजाला चकित केलं जाते. 2 निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जेव्हा मर्यादित षटकांचे सामने असतात तेव्हा अशा पद्धतीने निर्धाव टाकलेले चेंडू हे गोलंदाजाचा आत्मविश्वास निश्चितपणे उंचावत असतात. तीच कामगिरी शुभम करतोय. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. मोठा फटका, मात्र चेंडूला उंची अधिक लांबी कमी, अचूक रीतीने झेल टिपला जातोय. समीर ठाणगेकडनं 8वा झटका दिला जातोय मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाला. फलंदाज तंबूत परतलेले आहेत. 9वा फलंदाज आशिष येतो आहे. मात्र कौतुक करावं लागेल शुभमचं. काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, म्हणजे त्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं. वैयक्तिक पहिलं षटक जे होतं ते दर्जेदार. या ठिकाणी पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती झेलबादच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. 9वा फलंदाज आशिष. यस, निश्चितच एक चांगला चेंडू. बॅट वेगानं फिरली होती आणि चेंडू उशिरा आला. सुदैवी ठरला या ठिकाणी फलंदाज, कारण एसटीच्या दिशेनं चेंडू आला नाही. मात्र वाहुली संघाने याची नोंद घ्या. याच्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे, पण धाव फलकावरती धावसंख्या स्थिर आहे. 33च्या पुढे जात नाहीये. जणू काही त्या ठिकाणी स्टॉप लागलेला आहे, ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि धावाच पुढे पाहायला मिळत नाहीयेत. पुढचा चेंडू, एक मोठा फटका. पुण्याचा चेंडू हवेत. समीर चेंडू खाली आणि आणखी एक झेल टिपतोय. 9वा झटका दिला जातोय. डीजे षटकारांची हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. विकेट देखील हॅट्रिक या स्पर्धेमध्ये सुपर लीग मध्ये पाहायला मिळालं. परंतु पहिले मिडन षटक पाहायला मिळेल का, कारण शुभमने या ओव्हरमध्ये 2 विकेट घेत असताना 3 चेंडू निर्धाव काढलेत. नवीन इतिहास होईल का या स्पर्धेमध्ये? यस, हा चेंडू जर निर्धाव गेला तर स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल. यस, आणि टाळ्या वाजवून दाद देणार आहोत आपण. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, या क्षणाला अशा पद्धतीने निर्धाव षटक हाताळणं, 2 गडी बाद करणं, जबरदस्त कामगिरी. 21 तोफांची सलामी सुद्धा कमी पडेल अशी गोलंदाजी शुभम कडनं आपल्याला पाहायला मिळते. वाचू नको जास्त, कारण एकच आता षटक शेष आहे. मात्र शुभमचं कौतुक करावं लागेल. 2 गडी बाद केले, मेडन षटक हाताळलाय, लाजबाब कामगिरी. यस, शानू सर पण त्याला सॅल्यूट करतायत. दीपक, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मीनाक्षी स्पोर्ट कांदली टीमची धावसंख्या 33 वर 9 गडी बाद. परंतु विचार केला दुसरीकडे, जर आपण विचार केला तर 3ऱ्या ओव्हरच्या 4थ्या चेंडूपर्यंत तिथून
म्हणजे मागच्या 9 चेंडू मध्ये कोणतीही धाव आलेली नाहीये. 3 विकेट गेलेत आणि आता एखादी विकेट आली तर संपूर्ण टीम बाद होईल. सर्वांना खेळण्याची तर संधी मिळाली अशी गोलंदाजी झाली. हनुमान वाहुली टीमच्या माध्यमातून पहिला चेंडू वाईट दिशाहीन गोलंदाजीला 5व्या ओव्हरमध्ये सुरुवात केली आणि एका वाईटच्या रूपाने आलेल्या सिंगल धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 34 वर. आतापर्यंत ट्रॅफिक जाम झाली होती 9 चेंडू पासून. दुसरीकडे अजून जर विचार केला तर एक्स्ट्रा धाव पहिली खर्च केली आहे. कोणती एक्स्ट्रा धाव या इनिंग मध्ये वाहुली टीमने खर्च केलेली नव्हती आणि आता एक्स्ट्रा दुसरी धाव येते वाईटच्या रूपाने. दुसरा वाईट. ट्रॉफिक तर जाम होती. ज्या पद्धतीने कधी कधी या मुंबई नाशिक हायवेवर काम सुरू असताना होते त्याच पद्धतीने होती. 33 वर धावांची ट्रॉफिक होती परंतु आता 2 वाईट धावा आलेत आणि टीमची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले. शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा आले तर एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. तिसरा वाईटची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, विकेट हॅट्रिक देखील 2 पाहायला मिळाल्यात. मिडन ओव्हर देखील चालू सामन्यामध्ये पाहायला मिळाले आणि वाईट हॅट्रिकचा इतिहास मात्र आता रोहितच्या नावा भरलेला. 3 एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना टीमची धावसंख्या 36 वर. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये थोडासा बदल केला गेलाय. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा डीप पॉइंट मध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. राईट हँड ओव्हर द विकेटने. हॅप ट्रॅकर चौथा वाईट उजव्याष्टीच्या बाहेर. सुरुवातीला लेग स्टंपच्या बाहेर होता आणि आता मात्र उजव्याष्टीच्या बाहेर आणि असेच वाईट चेंडू टाकले गेले तर धावा देखील वाढतील आणि वेल जास्त होईल आणि मात्र अंधारामध्ये सामना खेळणं थोडंसं कठीण जाऊ शकतं कारण का 5 ओव्हरचा सामना सुरू आहे. आता गोलंदाजीने करत असताना रोहितने ठरवलंय की आता धावा तर धावफलकावर स्थिर झालेत आणि त्या वाढवण्याचं काम आता गोलंदाज करतोय. फलंदाज करू शकले नाही. मागच्या 9 चेंडूवर एकही धाव बॅटने आली नाहीये आणि आता त्या धावा देण्याचं काम करतोय गोलंदाज रोहित. स्ट्राईक इनवर किशोर आहेत आणि नॉन स्ट्राईक इनवर हर्षद. ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने किशोरसाठी. यावेळी ओव्हर पिच चेंडू समोर डाऊन द ग्राउंड. अगदी कडक षटकार ठोकलाय फलंदाज किशोरने. रिप्लेमध्ये आपण पाहिलं अगदी पुढ्यात टाकला होता. ताकद झोकली समोर लॉफ करून दिला. 6 धावा आणि 6 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या 43 वर. एक्स्ट्राच्या 4 धावा कदाचित दुसऱ्या इनिंग मध्ये चेसिंग करताना थोड्याशा महागात पडू शकतात जे हनुमान वाहुली टीमला कारण का वातावरणामध्ये जर गारवा निर्माण झाला तर चेसिंग करणं थोडंसं कठीण देखील होतं या मैदानामध्ये. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे दीपक सुतार, आपण जर पाहिलं शेवटचा सामना जो असतो तो नेहमीच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी लाभदायक ठरत आलेला आहे. बघूया काय होते आता. सध्या तरी गोलंदाजाने ठरवले की मी धावा खर्च करेन. किशोर त्याच्यावर तुडून उडलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडे आणि विकेटचं पतन. सर्व संघ आता बाद झाले. 10 विकेट गेले. 43 वारांनी सामना जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता असेल. पण रोहित जाधव सारख्या कसलेल्या गोलंदाजाकडनं ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुक्या अतिशय मोठ्या म्हणाव्या लागतील कारण इथे एकच गडी बाद करायचा होता आणि ऑल आउट पूर्ण संघ बाद होण्याचा रेकॉर्ड देखील या सुपर लीग मध्ये पाहायला मिळतोय. सर्व काही घडले. मिडन ओव्हर, चौकारांची षटकारांची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक, वाईटची देखील हॅट्रिक आणि मीनाक्षी स्पोर्ट कानली संघ देखील संपूर्ण बाद झाले. 44 धावांचा पाठलाग त्याला सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. मीनाक्षी स्पोर्ट कानली संघ आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये त्वरित पाठवायचे. वाहुली संघ कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. गायकवाड सरांना साथ देण्यासाठी जोडली जातील मायक्रोफोनवर आदित्य जाधव. निश्चितपणे काल ज्यांचा वाढदिवस साजरा झाला पीटीसीचे युवा नेतृत्व अतिशय सुरेख सुंदर रीतीनं अध्यक्षपदी विराजमान झाले आणि ज्यांनी पीटीसीला वेगळी झळाळी प्राप्त करून दिलेली आहे ते आदरणीय सन्माननीय राहुल विष्णू चंदेश साहेब यांचं मंचावर आगमन होतंय. चॅम्पियन सुपर लीग पडगा SSC स्पोर्ट्स पडग्याच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय राहुल चंदेश साहेब आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. आणि केक आणलेला आहे आणि या केकला आपण बघा आपल्या मोबाईल स्क्रीनवरती TV स्क्रीनवरती पाहू शकता. SSC स्पोर्ट्स पडघ्याच्या माध्यमातून ही मानवंदना काल ज्यांचा वाढदिवस साजरा झाला पीटीसीचे विद्यमान अध्यक्ष आहेत हॅपी बर्थडे डियर राहुल चंदे,
हैप्पी बर्थडे टू यू, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आदरणीय सन्माननीय राहुल चंदे साहेब पीटीसीचे विद्यमान अध्यक्ष यांचा वाढदिवस काल साजरा झाला, आज साजरा होतोय. काल जवळजवळ सकाळपासून महिलांची विशेष करून रीक लागली होती. जवळजवळ 350 ते 400 महिला ज्या आर्थिक घटकाचा आपण विचार केला तर त्यांना एक भेटवस्तू दिली गेली आणि त्या भेटवस्तूच्या माध्यमातून दानधर्माचं सुद्धा आपण पाहिलं तर कार्य राहुल चंदे साहेब यांनी केलं. कालच्या संध्याकाळी अनेक मान्यवर संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील खूप मोठी मंडळी कांदळी गावामध्ये आली आणि त्यांनी 44 धावांचा आणि 44 धावांच्या विजयाच्या लक्ष्याला कशा रीतीने स्पर्श केला जाईल ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ पीटीसी आदित्य जाधव यांच्या सुमधुर आवाजानं. थैंक यू सो मच गायकवाड़ सर. लौट चलते अब ग्रुप ई के मैच की तरफ. इस वक्त मुकाबला चलता हुआ मीनाक्षी स्पोर्ट कांदली बनाम जय हनुमान वावली के बीच में 44 का पीछा करने के लिए दोनों भी ओपनर्स साडिल फैम टीम इस वक्त चेसिंग करती हुई. खेल की शुरुआत होती हुई रोहित के लिए अब विशाल. फिर से एलिवेशन नहीं बना है. जब तक गेंद को उठाते हुए एक रन तेज कदमों के साथ पूरा करते हुए दोनों भी बैट्समैन. विकेटों के बीच में रनिंग बिटवीन द विकेट बहुत अच्छी थी. यही कारण था बैट्समैन ने सिंगल बहुत बने और तीनों भी सिंगल रिस्की सिंगल पूरे किए दोनों भी बैट्समैन ने. यस, खूब धारदार गोलंदाजी. ईट का जवाब पत्थर से देते हुए यहाँ पर गेंदबाज विशाल खूप बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. धन्यवाद दीपक सुतार यांनी मागच्या 3 दिवसापासून या स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंगत आणलेली आहे. खेल की शुरुआत होती हुई विशाल फिर एक मर्तबा मुड़ते हुए रोहित के लिए जिन्होंने आखिरी ओवर किया था. उठाने की कोशिश लेकिन बाउंस नहीं था गेंद में. गेंद नीचे रही थी, समझ नहीं पाए थे बैट्समैन. बाकी का काम पूरा करते हुए विकेट कीपर डॉट बॉल. 3 पर रुका हुआ स्कोर. धीमी शुरुआत जय हनुमान वाहुली टीम की. ये तीसरे दिन का आखिरी मुकाबला हम देख रहे. कदमों का इस्तेमाल निकल के मार दिया लेकिन सेफ लैंडिंग. गेंद पहले बाउंस पर गली में चली गई बैकवर्ड पॉइंट पर 1 रन के लिए. देखिए सर कहीं ना कहीं बहुत स्ट्रगल हो रहा है पावर प्ले के पहले ओवर में रोहित और समीर के लिए. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या मैदानावरती ज्या पद्धतीनं सूर्य अस्ताला गेल्यानंतर धावांचा जो ओघ असतो तो आटू लागतो आणि त्याची प्रचिती आपल्याला पहिल्या षटकात पाहायला मिळते की काय, कारण पाऊल प्लेचं षटक आहे. यस देखिए सूरज की भी रोशनी भी अब धीरे धीरे कम होती जा रही है. बैट लाइट्स का अब सामना करना पड़ सकता है. इस बार हवा में खेल दिया, सेफ लैंडिंग, दूर से खिलाड़ी आते हुए बढ़िया फील्डिंग मयूर की और विकेटों के बीच में बहुत अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन पूरे करते हुए इस बीच समय था बैट्समैन के पास. 1 ओवर की समाप्ति के बाद नॉट इनफ टोटल ऑन दी बोर्ड. केवल 6 रन बिना किसी नुकसान पर जय हनुमान वाहुली. यस, 44 धावा, 5 षटकांचा डाव आहे. अजूनही 38 धावा जोडाव्या लागतील आणि षटक शेष आहेत 4. म्हणजे धाव गती आहे जी मगाशी आपण पाहिली 9च्या खाली होती ती आता 10च्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. बरोबर 9.50 ची धाव गती ठेवायला लागणार आहे. चला खेळ सुरू करा. मला वाटतं काल 2 सामने शिल्लक होते, आज मात्र लीगमधील 1 सामना शिल्लक राहिला. म्हणजे आपण विजय जेवढे जोडले गेलेले आहेत त्यांनी लक्षात घ्या आणि जे विजयी झालेले कर्णधार आहेत. चलो ओके. चला खेल शुरू ठेवा, खेल सुरू ठेवा. साजिद भाई के दिमाग में क्या चल रहा है पहले समजो. दरम्यान पुढचा चेंडू गणगणात आघात, गॅप शोधलाय. एका टप्प्याच्या साईला चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. दणदणीत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात केवळ 6 धावा. मयूर जाधव वंडर बॉय.
हुकमाचा एक्का आहे त्याच्यावरती आघात केला, कारण स्लॉट मध्ये चेंडू होता, भिरकावला गेला, चुकीला माफी नाही. 10 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. इथून 34 धावांचं लक्ष असेल, चेंडू शेष असतील 23 धावा जोडायचे आहेत. 34. मयूरचा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्कर, सन्मानित केलं. एक धाव पळून पूर्ण, दुसरी धाव घेतली जाते. व्हॉट अ लवली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुंदर, चित्त्याची चपळाई, हरणाचा वेग यांचा मेळ साधत 2 धावा. धावपलकावरती धावा झळकतायत 12. जबरदस्त कामगिरी. बारा धावा धावपलकावरती. यस, वाकई में तारीफ करनी होंगी गायकवाड़ सर की, जिस तरह से वो कमेंट्री करे. लगभग 35 सालों का तजुर्बा है और 35 सालों से वो कमेंट्री कर रहे हैं. वाकई में उनकी तारीफ करनी होंगी. स्कोर इस वक्त 12 पर रुका हुआ है बिना किसी नुकसान पर. ओवर नंबर 2 की शुरुआत हो चुकी है. पहली गेंद पर बाउंड्री, उसके बाद 2 रन. अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जिथे फटके जोडता येते तिथे धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. सामोरं जातोय फलंदाज रोहित. मयूर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आता मात्र गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडतोय. मला वाटतं हळूच चेंडू बाहेर निघतोय, वेगवान मारा करतोय. या पद्धतीचे चेंडू हाताळावे लागतील जर मीनाक्षी स्पोर्ट कांदिवलीला या सामन्यामध्ये परतायचं असेल तर. अशा पद्धतीचे निर्धाव चेंडू लागणार आहेत. मात्र समोर आहे रोहित, हे विसरता येणार नाही. नॉन स्ट्राईकला आहे फलंदाज समीर. दरम्यान पुढचा चेंडू, या सुरेख चेंडू मात्र एष्ट्या सोडून जाणारा आहे. पंच रमीज रईस असा इशारा करतायत. लेग बाईटच्या रूपात 1 धाव मिळते. धावपलकावरती 1 धावीच्या जोरावर 13 धावा. इथूनही विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. दगदग धडधड वाढणार आहे, कारण सूर्य अस्ताला गेलेला आहे. आणि सूर्य अस्ताला गेल्यानंतर ज्या पद्धतीनं हा मैदान नूर पालटत असतो, तो नूर पालटवणारा क्षण आपल्याला अनुभवायला मिळेल का? सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का? रंजकता, रोमहर्षकता वाढेल का? दरम्यान पुढचा चेंडू, या फुलटॉस चेंडू, चुकीला माफी नाही. चुकी घडते वारंवार या ठिकाणी मयूर जाधव यांच्याकडनं. फुलटॉस चेंडू, डीप मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. इस तरह की गेंदबाजी अब कहीं ना कहीं महंगी पड़ती हुई. समीर ठानगे के बल्ले से निकलता हुआ सिक्सर, 6 रन महंगे साबित होते हुए. पावर प्ले के दूसरे ओवर में कहीं ना कहीं मयूर जाधव स्कोर आगे उछलता हुआ 19 रन. आता मात्र केवळ 25 धावा दूर आहे समीर ठाणगे. छोटा पटाका बडा धमाका षटकार पाहिला. फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला त्याने लिहिल्या स्वीकारलं. पुढे सरसावून आणखी एक गणगणती आघात. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. क्या शॉट केला है, कदमों का इस्तेमाल, निकल के मार दिया था डाउन दी विकेट. व्हाट अ शॉट. 6 रन. रिप्ले में हम जरूर देखना चाहेंगे. ये देखिए राउंड दी विकेट चले गए थे. कदमों का इस्तेमाल, फुल टॉस गेंद सीधे प्लेट से साइड स्क्रीन के करीब से गेंद गुजरती हुई आसमानी टोला. 6 रन. 2 ओवर की समाप्ति के बाद 25 रन बने और बची हुई अब 3 ओवर में जीतने के लिए यहाँ से 19 रनों की जरूरत है. 18 चेंडू 19 धावा. प्लीज जयनवन वाहुली, आपण त्वरित खेळ सुरू करा, कारण आपल्याला पुढील 3 षटकांना सामोरं जायचे आहेत. केवळ 19 धावा हे आव्हान उरलेलं आहे आजचा दिवस. मी तर म्हणेन मयूरचा नव्हता, पहिल्या चेंडूवर बाद झाला, त्यानंतर गोलंदाजी अतिशय चुकीची त्यांनी केली. या षटकामध्ये 19 धावा त्याने बहाल केल्या आणि हाच टर्निंग पॉइंट असेल, कारण पहिल्या षटकात विशालने केवळ 6 धावा दिल्या होत्या, पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. परंतु मयूरच्या गोलंदाजीवर ज्या 19 धावा दिल्या गेल्यात, हा टर्निंग पॉइंट आहे या सामन्याचा. काय वाटतं आदित्य? ऐकणार आहोत पुढच्या षटकातल्या घडामोडी आदित्य जाधव यांच्या सुमधुर आवाजात. निश्चित तौर से गायकवाड़ सर 18 रन जो खर्च किए मयूर जाधव से अपेक्षा नहीं थी. 19 रन. टेक्निकल टीम से निवेदन है आपको स्कोर कार्ड पर थोड़ा चेंजेस करना है. दूसरे ओवर में 19 रन खर्च हुए मयूर के. इस बार अच्छी गेंद बीट हुए बैट्समैन.
पहली गेंद डॉट हवा पर तीसरे ओवर की विशाल को कंटिन्यू रखा है ओवर नंबर 3 में रोहित के लिए। ऑन साइड में खेल दिया है, बढ़िया फील्डिंग, कुछ रन बचाते हुए अपने टीम के लिए दूसरे की कोशिश और 2 रन पूरे करते हुए इस बीच रोहित 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 27, लगभग 2 रन बचाते हुए अपने टीम के लिए जीतने के लिए अभी भी 17 रनों की जरूरत। खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे आदित्य, ज्यावेळेस आपण पाहतोय धावा सुद्धा वेगाने जोडल्या जातात, कारण त्याची पूर्ण कल्पना आहे रोहितला आणि या ठिकाणी समीरला आपण धावा वेगानं जोडणं गरजेचं आहे। चला खेळ सुरू करा, खेळ सुरू करा। बची हुई गेंदों पर अब 17 रनों की जरूरत है। दरम्यान पुढचा चेंडू अतिशय वेगवान मारा, तेज तर्रार, विशालनं पहिलं षटक हाताळलं होतं, केवळ 6 धावा दिल्या। इथे आपल्या संघाला आश्वासित करतोय अजूनही वेळ गेलेली नाही, सामना दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून समसमान मी आणू शकतोय, धार देतोय आपल्या गोलंदाजीला। आपण पाहिलं मध्ययुगीन काळामध्ये लुटूपटीच्या लढाया अनेक लढल्या गेल्या, क्रिकेटच्या मैदानावरती अशा पद्धतीच्या लढाई आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान विशाल, बहुत अच्छी गेंदबाजी, इस बार हवा में खेल दिया, स्क्वायर ऑफ द विकेट, गैप में गेंद जा रही है डीप कवर पॉइंट पर, बढ़िया फील्डिंग, लेकिन इस बीच 2 रन पूरे करते हुए बैट्समैन रोहित। खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे, एक धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर केलं तर हाफ चान्सला पूर्ण चान्समध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे। आणि आपण पाहिलं तर रनिंग बिटवीन विकेटच्या जोरावरती अधिकाधिक धावा जोडण्याचा प्रयत्न दोन्हीही फलंदाज करतायत। यस, स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 29 विदाउट लॉस्ट। तीसरे ओवर का इस वक्त खेल जारी है। विशाल राइट अमोड दी विकेट, गेंद जारी है पीछे, कैच छूटा है और 1 रन इस बीच पूरा करते हुए बैट्समैन रोहित। क्रूशल मोमेंट है गायकवाड़ सर, और इस कंडीशन में अगर कैच छोड़ते तो फिर कहीं ना कहीं कैच महंगा भी पड़ सकता है। सामना पूर्णपणे जणू काही आपल्या हातून गेलेले आहे, खांदे झुकलेले आहेत मीनाक्षी स्पोर्ट कांद्रीच्या खेळाडूंचे, आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। एक सहज सोपा झेल धरतीला दान होतोय। विशाल, क्या शॉट खेला है, खिलाड़ी मौजूद है लेकिन लॉन्ग ऑफ के बाहर 6 रन। सन्माननीय सचिन पाटील साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, त्यांच्या कटआउटच्या वरनं जातोय हा चेंडू, सीमारेषा पार, एक उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय। सिक्सर के हैट्रिक पूरी करते हुए समीर ठानगे, क्योंकि दूसरे ओवर के आखिरी 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाए थे और तीसरे ओवर की उन्होंने आखिरी गेंद खेली है जिस पर सिक्सर लगाया है। 36 पर जा चुका है स्कोर 3 ओवर की समाप्ति के बाद। मला वाटतं आदित्य आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, एकापाठोपाठ एक आतापर्यंत 5 ते 6 फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे। षटकाराच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात, 36 धावा, 8 धावा केवळ दूर आहे, केवळ 8 धावा। आणि मला वाटतं 4थ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होईल। 36 धावा धावफलकावरती, 7 फलंदाजांनी आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे। 8वा फलंदाज ठरतोय समीर, 7वा आहे, अभिनंदन समीर। 7 फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक केलेली आहे, ही अतिशय जमेची बाजू। दरम्यान रोहित सामोरा जाईल, गोलंदाजासाठी सज्ज होतोय गोलंदाज ऋतिक, याने धारदार गोलंदाजी केली, मात्र मयूर जाधव खूप महागडा ठरला। दुसरं षटक 19 धावा देणार, 12 चेंडू 8 डावाचं समीकरण। रोहित आणि समीर ही सलामीला आलेली जोडी मैदानावरती। मेघनाथ ठाणगे, भास्कर गायकर हे नेहमीच बाहुली संघाचं प्रतिनिधित्व करत असायचे। दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलाय, नो मॅनलँड क्षेत्राकडे चेंडू जातो का, मयूर जाधव येतोय आणि झेल टिपतोय, पहिला झटका फटका दिला जातोय जानवान बाहुली संघाला। रोहित वादून तंबूत परततोय। आपण 35 वर्ष मागे गेलो तर मेघनाथ ठाणगे, भास्कर गायकर यांच्या माध्यमातून वाहुली गावाची
आन बान शान अशा पद्धतीनं या परिसरातील क्रिकेटवरती छाप होती आणि दोघंही अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू होते. जयत पटेल माझ्यापर्यंत दाद देत आहेत, धन्यवाद. कारण या आठवणी आहेत जुन्या. जयत पटेल त्यावेळेला खेळत असायचे, त्यामुळे ह्या आठवणी जेव्हा जागृत होतात, जुना काळ आपल्या डोळ्यापुढे येतो. तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. तो क्रिकेट वेगळा होता, हा क्रिकेट वेगळा आहे. तेव्हा पायात चपला नसायच्या, एकच बॅट 11 खेळाडू खेळत असायचे. आणि आता मात्र आपण पाहतोय क्रिकेटला वेगळी झळाळी प्राप्त झालेली आदित्य. दरम्यान पुढचा चेंडू, या स्फुटॉस चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रात चेंडू जाईल, सीमा रेषा पार, चौकार. केवळ 4 धावा दूर आहे. उद्या पहिला सामना, या सामन्यातील विजेता संघ म्हणजे जय हनुमान वाहुली विजयाच्या आश्वावर जवळजवळ आरूढ झालेला आहे. सरस्वती खालिंग संघाची 2 हात करेल. सरस्वती खालिंग तुमचा उद्या सकाळी पहिला सामना आहे. 8 वाजून बरोबर 45 मिनिटांनी आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. दरम्यान पुढचा चेंडू ऋतिक, आणि ऋतिकच्या मारायला सामोरा जातोय नव्याने आलेला फलंदाज मिथुन. आणखी एक चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू चाललाय सीमा रेषेकडे आणि या स्पर्धेच्या बाहेर मीनाक्षी स्पोर्ट कांदळी. अभिनंदन. स्पर्धेच्या बाहेर म्हणजे सामन्यातून या पराभूत झालेला आहे, कारण आणखी 2 सामने त्यांना खेळायला मिळणार आहेत. दरम्यान मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू कोण असेल? आपण जर पाहिलं तर धावा माफक होत्या. गोलंदाज असेल की फलंदाज, काय निवडतायत पाहूया आमचे गुणलेखक. JCB यांच्याकडं निर्णय येईल. पण मयूर जाधवचा पहिला सामना हा नक्कीच यशदायी नव्हता, कारण त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा होत्या. शुभम, ज्याने 10 धावा देत 5 बळी घेतलेले आहेत. या स्पर्धेतील अतिशय देखणी गोलंदाजी ज्यांनी पूर्णपणे मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाची फलंदाजी कापून टाकली, त्याला आपण सन्मानित करणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने. जयत पटेल यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जसप्रीत कामथे मॅडम यांच्या सौजन्यानं आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे, ती प्रदान केली जाईल. जयत पटेल बुवा यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी प्रदान केली जाईल. जसप्रीत कामते मॅडम यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. अभिनंदन शुभम आणि बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट राऊंड. चॅम्पियन सुपर लीग पडघा. तर स्पर्धेचा आता 3रा दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे.